आपल्या अवतीभवती या सर्व वस्तू तुम्हाला नक्की ओळखता येतील. त्या कोणत्या पदार्थापासून बनलेल्या आहेत, ते पदार्थ कोठे सापडतात, या वस्तूचे उपयोग सांगा. या वस्तूही तुम्हाला ओळखता येतील. या कोठे मिळतात, या वस्तूचा उपयोग सांगा. अवतीभवती नजर टाकू. आपल्या आजूबाजूला अनेक वस्तू आहेत. त्या सर्वांचा मिळून आपला परिसर बनतो. त्यात माती, दगड, धोडे आहेत, नद्या, नाले, तळी आहेत, हवा आहे, डोंगर आणि टेकड्या आहेत, जंगले आहेत, शेते, घरे आणि रस्तेही आहेत. उजाड मांढराने आहेत. वेगवेगळे प्राणी आपल्या सभोवताली असतात. निरनिराळ्या प्रकारचे वृक्ष, झुडपे, वेली यांनी आपला परिसर सजला आहे. आपणही या परिसराचा एक भागच आहोत. चिमणी आणि रस्त्यातला पडलेला दगड. आता आपण आपल्याला परिसरातील एक दगड आणि एक चिमणी यांची तुलना करू. दगड जिथे आहे तिथेच पडून राहील. त्याला कोणी उचलून हलवेल तरच त्याची जागा बदलेल. दगड जेवत नाही, त्यामुळे दगडाची वाढही होत नाही. दगडाला पिल्लेही होत नाही. चिमण्यांचे तसे नाही. चिमण्यांना घरटे बांधायचे असते. त्याच्यासाठी चिमण्या आपणहून इकडे तिकडे फिरत असतात. चिमण्याकडे आणि धान्याचे कण खातात. चिमण्या किडे आणि धान्याचे कण खातात. ते खाऊन त्यांची वाढ होते. चिमण्या घरट्यात अंडी घालतात. अंड्यातून पिल्ले बाहेर पडतात. चिमण्या आपल्या पिल्लांची खूप काळजी घेतात. चिमणी आणि दगड याच्यात हे फरक का दिसतात? चिमणी सजीव आहे तर दगड निर्जीव आहे. आपल्या भोवताली असणाऱ्या वस्तूंचे दोन गट पडतात: सजीव वस्तू आणि निर्जीव वस्तू. सजीवांचाही दोन गट आहेत: प्राणी आणि वनस्पती. जशी प्राण्यांना पिल्ले होतात तशी बियांपासून वनस्पतीची रोपे तयार होतात. ती वनस्पतीची पिल्लेच असतात. रोपांची वाढ होऊन ती लहानाची मोठी होतात. यावरून वनस्पती सजीव आहेत हे समजते. वनस्पती हालचालही करतात. कळीचे फूल होतात. मिटलेल्या पाकळ्या उडतात. पण वनस्पतीमधील सगळ्याच हालचाली इतक्या सहज लक्षात येत नाहीत. रोपांनाही अन्नाची गरज असते. वनस्पती प्राण्यांप्रमाणे इकडून तिकडे मात्र जाऊ शकत नाही. मुळाच्या आधारे वनस्पती एकाच ठिकाणी जखडलेल्या असतात. वनस्पती आणि प्राणी याच्यात फार मोठा फरक आहे. परिसरातील सर्व घटकांचे एकमेकांशी नाते. पाणी आणि हवा परिसराचेच घटक आहेत. सर्व सजीवांना त्याची गरज असते. तसेच सर्व सजीवांना अन्नाचीही गरज असते. ते अन्न त्यांना परिसरातूनच मिळते. जगण्यासाठी
जगण्यासाठी लागणाऱ्या इतर वस्तू सजीवांना परिसरातून मिळतात. पक्षी घरटी बांधतात त्यासाठी पक्ष्यांना कापूस, काड्या, धागे अशी गोष्टी लागतात. त्या त्यांना परिसरातूनच मिळतात. माणूस तर परिसरातून कितीतरी वस्तू मिळवत असतो. कापूस, लोकर, रेशमी या वस्तू परिसरातूनच मिळतात. यापासून आपण कापड विणतो. माणूस परिसरातून मिळालेल्या वस्तूंपासून चटया, टोपल्या, वहीचा कागद अशा गोष्टी बनवतो. घर बांधण्यासाठी माती, दगड आणि लाकूड माणसाला परिसरातूनच मिळते. काही वनस्पतींच्या बिया वाऱ्यामुळे विखुरल्या जातात. त्यामुळे वेगळ्या ठिकाणी वनस्पती नवे रोपे तयार होतात. म्हणजे वनस्पतींनाही परिसरातून मदत मिळते. सजीव परिसरातून ज्या वस्तू घेतात त्या परिसरावर काय परिणाम होत असेल? मेलेल्या प्राण्याचे मांस गिधाडे, कोल्हे यासारखे प्राणी खातात. पोट भरता परिसर स्वच्छ करतात. मेलेल्या प्राण्याचे उरलेले भाग कुजतात ते मातीत मिळतात. झाडांची पाने गळतात तीही मातीत पडून कुजतात. त्यामुळे माती कसदार होते. कसदार मातीमुळे वनस्पतींचे पोषण होते. म्हणजेच निर्जीव वस्तूंमध्ये सजीवांमुळे बदल घडून येतात. मेंढीसारखा केसाळ प्राणी झुडपाची पाने खातो. त्यावेळी मेंढीच्या केसात काही वनस्पतीच्या बिया अडकतो. ती मेंढी दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर बिया तिथे पडतात. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वनस्पतींची नवीन रोपे तयार व्हायला मदत होते. म्हणजेच प्राणी आणि वनस्पती एकमेकांना मदत करतात.